नमस्कार. मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या देशातल्या प्रेक्षकांना भुरळ घातली आहे ती धुरंधर मधल्या भारतीय हेरांनी. हेरगिरी विषयी जाणून घेण्याची त्यामुळे प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे आणि म्हणूनच भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीसाठी विशेषतः रॉ साठी काम केलेल्या अमर भूषण यांनी त्यांच्या अनुभवातून सत्य घटनांवर आधारित लिहिलेल्या ज्या 5 स्पाय स्टोरीज आहे त्या 3 पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळतात, ज्यांची नावं आहेत मिशन नेपाळ, टेरर इन इस्लामाबाद आणि द झिरो कॉस्ट मिशन. ही 3ही पुस्तकं रोहन प्रकाशनाची आहे आणि अनुवाद केलाय प्रणव सखदेव यांनी. तेव्हा या 3 पुस्तकांविषयी, अनुवादाविषयी आपण आज गप्पा मारणार आहोत प्रणव सखदेव यांच्याशीच. प्रणव, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. नमस्कार. मी जसं सुरुवातीला म्हटलं की धुरंधर आला आणि सगळ्यांनाच हेरगिरी, रॉ याच्याबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. काही वाचायला मिळतं का आपल्याला असं सुद्धा लोक शोधायला लागले. माझ्यापर्यंत सुद्धा की अशा पद्धतीची काही पुस्तकं आहेत का अशी विचारणा झाली. तेव्हा मला ही 3 पुस्तकं सापडली जी प्रणव तुम्ही ट्रान्सलेट केलेली आहेत, अनुवाद केलाय. मिशन नेपाळ, टेरर इन इस्लामाबाद आणि द झिरो. तर मला अगदी ना सुरुवातीला की आपण जेव्हा म्हणतोय की ही 3 पुस्तकं हेरगिरीवरची आहे तर नक्की कशाबद्दल ही तुम्ही सांगावं. थोडंसं मी या लेखकाबद्दल पहिल्यांदा सांगतो. अमर भूषण हे पोलीस खात्यामध्ये त्यांनी सुरुवातीला काम केलं आणि राज्य तसंच केंद्र याचे जे इंटेलिजन्स संस्था असतात वेगवेगळ्या त्यासाठी सुद्धा त्यांनी काम केलं आणि रॉ साठी त्यांनी बरीच वर्ष मोठ्या म्हणजे प्रमुख पदांसाठी काम केलंय. त्यामुळे मला असं वाटतं की या पुस्तकांमध्ये त्यांनी जे जे काही लिहिलेलं आहे या 4ही पुस्तकांमध्ये त्याला एक ऑथेंटिसिटी आहे, त्याला एक सत्य घटनांवर ते सगळं आधारित आहे. त्यांच्या अनुभवातून किंवा त्यांनी जे जे त्या कारकिर्दीमध्ये पाहिलं त्यावर हे आधारित आहे. यातलं जे टेरर इन इस्लामाबाद हे पुस्तक आहे हे म्हणजे पाकिस्तान काउंटर इंटेलिजन्स म्हणजे ISI आणि त्यांची काउंटर इंटेलिजन्सची जी टीम असते त्यांना असं लक्षात येतं की इस्लामाबाद मधल्या भारतीय जे उच्चायुक्तालय आहे तिकडे एक भारताचा एजंट काम करतोय आणि मग त्यावर ते हळूहळू पाळत ठेवतात आणि त्याला पकडतात आणि त्याची चौकशी करतात आणि त्याचा छळ केला जातो. कशा प्रकारचा छळ केला जातो याचं अगदी तपशिलात वर्णन त्यांनी केलंय. म्हणजे शारीरिक कसा केला जातो, मानसिक कसा केला जातो, त्याच्यावरती दबाव हळूहळू कसा वाढला जातो किंवा जेव्हा त्यांना लक्षात येतं की हा दुसऱ्या देशाचा एजंट आहे तेव्हा पाळत कशी ठेवली जाते आणि ती हळूहळू कशी वाढवली जाते याचं अत्यंत तपशिलात वर्णन अमरभूषण यांनी केलेलं आहे. आणि मग जेव्हा त्याचा छळ केला जातो तेव्हा त्याच्यावर कसा मानसिक आणि शारीरिक दबाव टाकला जातो याचं सुद्धा वर्णन केलंय. आणि शेवटी तो अधिकारी जो असतो भारताचा आणि एजंट जो असतो तो काही केला त्याचं खरं जे काय काम आहे किंवा तो काय करत होता हे काहीच सांगत नाही. त्यामुळे त्यांच्या हाती काहीच लागत नाही. मग ते त्याला सोडून देतात आणि मग तो भारतात आल्यावर कसं काय होतं त्याचं असं खूप रंजक एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत काय म्हणूया वास्तवदर्शी असं चित्रण या पुस्तकामध्ये केले. म्हणजे मगाशी आपण सिनेमांबद्दल सुरुवातीला आपण बोललो किंवा आता वेब सिरीज सुद्धा बऱ्याच या विषयावर हेरगिरी या विषयावर येत आहेत. पण अमर भूषण हे जे काही चित्र आपल्या समोर मांडतात ते इतकं वास्तवदर्शी असतं की खरं तर ज्या प्रकारचं नाट्य आपल्याला दाखवलं जातं सिनेमांमधून, वेब सिरीज मधून, त्याच्यापेक्षा सुद्धा ना बुद्धी कौशल्य हे या क्षेत्रातलं आणि डावपेच हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात. म्हणजे आपण आपल्या काय म्हणूया आपण हेर आहोत हे उघड न करता, म्हणजे ज्याला कव्हर म्हणतात ते उघड न करता आपण आपली कामं कशी करून घ्यायची असतात. वरिष्ठांचा कसा आपल्यावरती एक वचक असतो किंवा वरिष्ठ बरेचदा रिस्क घ्यायला तयार नसतात आणि तरी सुद्धा तो एजंट असतो तो कसा रिस्क घेतो आणि आपली कामं कशी करून घेतो हे झिरो कॉस्ट मिशन या पुस्तकामध्ये त्यांनी खूप तपशिलामध्ये सांगितलेलं आहे. बांगलादेशमध्ये ही गोष्ट घडते आणि बांगलादेशमध्ये जेव्हा भारत आणि बांगलादेशचे संबंध ताणलेले असतात अशा वेळेला ते संबंध सुधारण्यासाठी सुद्धा आणि आपल्याला हवं ते काम करून घेण्यासाठी सुद्धा तो एजंट कसा धाडसी प्रयोग करतो आणि वरिष्ठांना च्या थोडंसं काय म्हणूया आउट ऑफ द लाईन चौकटी बाहेर जातो
आणि तरीही त्यातून तो कसा मार्ग काढतो याचं चित्रण झिरो कॉस्ट मिशन या पुस्तकामध्ये केलंय. किंवा नेपाळ चं जे पुस्तक आहे मिशन नेपाळ, तर नेपाळची गोष्ट अशी आहे की भारतामधलाच नेपाळचं काम करणारा जो ब्युरो असतो आपल्या एजन्सीचा, भारतीय एजन्सीचा, तो काही फार चांगलं काम करत नसतो. खूप चांगल्या इंटेलिजन्स त्यांच्याकडून मिळत नसतो. म्हणून जे वरिष्ठ असतात तो ब्युरो बंद करायचं असं ठरवतात. आणि तो जेव्हा बंद करायचं ठरवतात तेव्हा त्या ब्युरोसाठी काम करणारा जो एजंट असतो, जो प्रमुख असतो, तो म्हणतो की नाही, मी असं काहीतरी कामगिरी करून दाखवेन की जेणेकरून वरिष्ठांना असं वाटेल की नाही, हा ब्युरो खूप महत्वाचा आहे. आणि खरोखरीच तो महत्वाचा सुद्धा असतो. कारण नेपाळ आणि पूर्वेकडचे जे भारताचे देश आहेत, त्यातून येणारी इंटेलिजन्स आणि त्यातून भारत आणि नेपाळ किंवा इतर देश यांचे संबंध सुधारण्यासाठी किंवा काही वेगवेगळ्या माहिती मिळण्यासाठी तो कसा महत्वाचा असतो हे तो सिद्ध करून दाखवतो. आणि ते त्याचं मिशन पूर्ण होतं. पण या सगळ्यामध्ये जीवनाथन नावाचं एक कॅरेक्टर आहे, ते या सगळ्या पुस्तकांमधून येतं आणि ते आपल्याला ती गोष्ट सांगतं. जीवनाथन हा एक एजन्सीमधला मुख्य पदावर काम करणारा माणूस आहे आणि तो त्या एजंटची गोष्ट किंवा स्वतःची सुद्धा काही काही गोष्टी सांगतो. असं या सगळ्या पुस्तकांचं साधारणतः स्वरूप आहे. किंवा एस्केप टू नोवेअर हे जे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये CIA साठी आपल्याच एजन्सीमधला, म्हणजे भारतीय एजन्सीमधला काम करणारा, ज्याला आपण मोल म्हणूया, कसा असतो, तो कशा प्रकारे माहिती पुरवत असतो, त्यासाठी कसं उच्च तंत्रज्ञान वापरत असतो, याची सगळी माहिती येते. आणि त्याला कसं पकडलं जातं आणि पकडून सुद्धा तो कसा निसटून जातो आपल्या देशामधून, आणि मग त्यातून कशी गुंतागुंत घडते आणि मग त्याचा दुर्दैवी शेवट कसा होतो, अशी एक गोष्ट आपल्याला या पुस्तकामधून वाचायला मिळते. तर मी असं सांगेन की अमर भूषण जे आहेत, ते स्वतः रॉ सारख्या एजन्सीमध्ये काम केल्यामुळे ते ज्या गोष्टी सांगतात, म्हणजे त्यांनी थोडंसं फिक्शनाइज केलेलं आहे, कॅरेक्टर्स थोडीशी बदललेली आहेत, पण त्याला वास्तवाचा आधार खूप आहे. त्याच्यामध्ये नाट्य आहे, पण अतिरंजित नाट्य नाहीये. कशा प्रकारे या गोष्टी चालतात, एखादी व्यवस्था असते, एखादी संस्था असते, ते इंटेलिजन्स कसा गोळा करतात, त्या इंटेलिजन्सवर प्रोसेसिंग कसं करतात आणि त्यातून हवी ती माहिती कशी काढतात, आणि परराष्ट्र म्हणजे दोन देशांमधले संबंध कसे असतात आणि त्याच्यावरती बोलणी कशी चालते, असं खूप इंटरेस्टिंग माहिती आपल्याला या पुस्तकांमधून मिळते. त्यामुळे हे जेव्हा मी करत होतो, भाषांतर करत होतो या पुस्तकांचं, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की अरे, आपल्याला जे नाट्यमय पद्धतीनं दाखवलं जातं, त्याच्या पलीकडे खूप मोठं विश्व इंटेलिजन्स आहे आणि ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मला पुस्तकं स्वतःला खूप आवडली आणि अर्थात वाचकांना सुद्धा ती भरपूर आवडली. त्याला खूप चांगला प्रतिसाद वाचकांनी मिळतोय. खरं तर प्रणव, मला नेहमी असं वाटतं की आता ही मूळ इंग्रजी पुस्तकं आहेत जी तुम्ही अनुवाद करून मराठीत आणली मराठी वाचकांसाठी. आता हे आहे पार्श्वभूमी भारतीय, आणि त्यात जसं तुम्ही सांगितलं तसं थरार आहे, नाट्य आहे, सगळं आहे. आणि मग अनुवाद करताना की ते नाट्य तर तसंच ठेवायचं, भाषा आपल्याला आपल्या मराठीत आणायची, तर ते चॅलेंज काय असतं अनुवादकासमोरचं? ही पुस्तकं करताना म्हणजे सुरुवात जेव्हा केली त्यावेळेला बऱ्यापैकी चॅलेंजिंग वाटले. याचं कारण असं की खास एकतर पारिभाषिक शब्द, म्हणजे सोर्स, ॲसेट, इंटेलिजन्स, असे जे काही त्या विश्वातले जे शब्द आहेत, किंवा एजंट, त्याला नेमके मराठी शब्द असे आपल्याकडे नाही आहेत, किंवा जे आहेत ते खूप बोजड आहेत. वाचकांना सुद्धा ते समजले पाहिजेत, तरच ते पुस्तकांकडे या वळणार आहेत आणि हे समजून घेणार आहेत. तर हा महत्वाचं आव्हान होतं की या सगळ्याला मराठीमध्ये आणताना कसं करायचं. तर काही काही ठिकाणी मी मुद्दामून मग तेच शब्द तसे तसे, म्हणजे उदाहरणार्थ सोर्स हा जो शब्द आहे की जो माहिती पुरवतो आहे दुसऱ्या देशात त्या एजंटने निर्माण केलेला सोर्स, तर जो माहिती पुरवतो आहे असा तो सोर्स, तर त्याला मराठीमध्ये अजून तरी काही असा शब्द नाहीये, किंवा एखादा कॉइन केलेला सुद्धा शब्द नाहीये. म्हणून मी तो तसाच ठेवला. पण मग सोर्स म्हणजे काय, किंवा ॲसेट म्हणजे काय, किंवा इंटेलिजन्स म्हणजे काय, याचं थोडंसं एक्सप्लेनेशन, त्याची थोडीशी माहिती एकेका ओळीमध्ये किंवा 2 शब्दांमध्ये जिथे जिथे मला देता आली
तिथे ती दिली जेणेकरून वाचकांना कळावं की म्हणजे हे काय आहे, नेमकं हे काय आहे, याचा महत्व काय असतं. किंवा कधी कधी असं पण झालेलं आहे की नेपाळ किंवा बांगलादेश अशा देशांमधल्या काही घटनांचे तिथे उल्लेख आहेत त्या त्या पुस्तकांमध्ये. तर त्या घटना आपल्याला इकडे माहिती असतात, पण त्या देशामध्ये वेगळे काही संदर्भ असतात त्या घटनांशी जोडलेले, किंवा त्या पक्षांशी किंवा एखाद्या माणसाशी, एखाद्या व्यक्तीशी, नेत्याशी जोडलेले. त्याचा संदर्भ कुठेतरी अमरभूषणांनी दिलेला असतो. तर तो मग थोडासा शोधून त्याच्याबद्दलच्या 2-3 ओळी जेणेकरून वाचकांना, सर्वसामान्य वाचकांना ते कळावं की असं का म्हणतायत, किंवा हे जे म्हणतायत त्याला संदर्भ काय आहे. अशा काय काय गोष्टी थोड्याशा रिसर्च करून, थोडंसं संशोधन करून मी त्या मांडायचा प्रयत्न केला. पण तुम्ही म्हणताय तसं की ते जे नाट्य आहे ते घालवायचं नाही, पण थोडंसं ऍडिशनल माहिती सुद्धा द्यायची जेणेकरून वाचकांना समजेल नेमकं काय चालू आहे. हे एक आव्हान होतं, पण मला करताना ते खूप मजा आली. प्रणव, खरं तर मला कारण एक खूप वेगळंच विश्व होतं, आपल्याला बरेचदा माहिती नसतं. नाही, मला ते माहिती नसतं हाच विषय बोलायचा होता खरं तर. म्हणजे हे आता खरं म्हणजे चित्रपट म्हणा, जसं तुम्ही म्हटलं वेब सिरीज, त्याच्यामुळे काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या, पण ज्याला ऑथेंटिसिटी आहे अशा पद्धतीची माहिती खरंच आपल्यापर्यंत नसते. पण मला याची कल्पना आहे की तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीचा अनुवाद करता तुमच्या स्वतःच्या लिखाणासोबतच. बरीच पुस्तकं आले. तर एखादा विषय असा असतो की जो आपल्याला अगदीच माहिती नसतो किंवा त्यातल्या टर्म्स कधी अभ्यासलेल्या नसतात. तर अशा वेळी खूप वेगळा अभ्यास करावा लागतो अनुवादाचं काम थेट सुरू करायच्या आधी. खूप वेगळा अभ्यास म्हणजे मी स्वतः असा नाही करत. पण म्हणजे त्या विषयाच्या, तो विषय जर का अगदीच माहिती नसेल तर मग त्या विषयाच्या संदर्भातली काही इतर पुस्तकं किंवा काही लेख असतील इंटरनेटवरती, ते मी आधी वाचतो. किंवा ते करताना सुद्धा, म्हणजे ऍक्च्युअल जेव्हा ट्रान्सलेशन, भाषांतर करतो त्यावेळेला सुद्धा ते वाचतो, थोडीशी जास्तीची माहिती घेतो. पण मला असं वाटतं की त्या लेखकानं जी एक चौकट आखून दिलेली आहे त्या संहितेमध्ये किंवा त्या पुस्तकामध्ये, ती चौकट पार न करणं, पण आणि त्या चौकटीमध्ये राहून वाचकांना त्या लेखकाला काय सांगायचं आहे, काय म्हणायचं आहे ते पोचवणं, हे भाषांतरकाराचं किंवा अनुवादकाचं काम असतं असं मला वाटतं. त्यामुळे हो, मी थोडासा अभ्यास करतो, पण मला असं वाटतं की त्या लेखकानं जे सांगितलेलं आहे त्याच्या पलीकडे सुद्धा फारसं जायचं नसतं. किंवा त्या लेखकाचा जो फ्लो आहे, म्हणजे आता ही पुस्तकं जी आहेत, ही पुस्तकं त्यांनी काय कथा किंवा फिक्शन म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, अर्थात सत्य घटनांवर आधारित आहेत ती. त्यामुळे ती जी गोष्ट आहे किंवा ती जी कथा आहे तिचा एक स्वतःचा असा फ्लो आहे, तिचा एक स्वतःचा असा एक आकार आहे. त्यामुळे मला जी माहिती द्यायची आहे ती सुद्धा अति नाही दिली, किंवा मी ती काय म्हणूया फुटनोट म्हणून दिली किंवा टीप म्हणून दिली, तर मग त्याच्यात थोडासा रुक्षपणा येऊ शकतो. तर ते थोडंसं टाळणं, म्हणजे त्या संहितेनुसार, अर्थात एखादं नॉन फिक्शन असेल तर मग तिथे ते चालून जातं, पण खास करून या पुस्तकांच्या बाबत म्हणाल, फिक्शनच्या बाबत म्हणाल, तर मग तो गोष्टीचा प्रवाहीपणा सुद्धा आपण घालवला नाही पाहिजे. आणि तरी सुद्धा आपल्याला जी माहिती द्यायची आहे ती दिली पाहिजे. तर ती थोडीशी मग कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त कसं सांगता येईल याचा माझा प्रयत्न असतो. पण मी शक्यतोवर काय, ती चौकट जी आहे लेखकाची ती मात्र सोडत नाही. त्याला जे म्हणायचं आहे ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आणि तो फ्लो राखून कसं काय वाचकांपर्यंत पोहोचत आहे याचाच अंतिम विचार असतो. त्यामुळे हो, रिसर्च करावा लागतो, पण त्याला एक काही मर्यादा सुद्धा येत नाही, तर मग काय होतं, मग आपलंच पुस्तक होऊन जातं ते. असं पण नाही झालं पाहिजे. ते त्या लेखकाला जे म्हणायचंय त्याच्याशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. प्रणव, खरं तर मी 3 पुस्तकांचा उल्लेख केला होता. तुम्ही आम्हाला 4थ्याही पुस्तकाविषयी गप्पांमध्ये सांगितलं. याच सारखी, म्हणजे अशा पद्धतीची, की आता सध्या जसं मी सुरुवातीला म्हटलं की मला विचारलं गेलं की अशा पद्धतीचे आहेत का, किंवा अजित डोवालांवर काही पुस्तकं आहे का जे आम्हाला वाचायला मिळेल, अशी विचारणा झाल्यावर मी पुस्तकांच्या शोधात असताना मला ह्या पुस्तकांविषयी कळलं. तर आणखीन काही असं आहे पाईपलाईनमध्ये अशा पद्धतीचं काम? हो, आता अमरभूषणांचंच एक पुस्तक आलंय, जामदानी साडी नावाचं. तर त्याचं मी भाषांतर करतोय, आणि ते बांगलादेशच्या पार्श्वभूमीवरती 2 देशांमधले संबंध आणि काय म्हणूया एका हेरावरती कसा एक आरोप लावला जातो आणि त्याला एका जाळ्यात कसं अडकवलं जातं, असं खूप इंटरेस्टिंग अशी ती गोष्ट आहे. आणि
महिला हेर आहे ती, आणि हे मला विशेष वाटलं की ती जी हेर आहे ती भारताची महिला हेर आहे आणि तिच्यावर कसं तिला एका सापळ्यात अडकवलं जातं यावरची ती एक गोष्ट आहे. याशिवाय स्पाय स्टोरी नावाचं जे म्हणजे अमर भूषणांची जी पुस्तकं आहेत त्याच्यात त्याच स्पाय स्टोरीमध्ये इतरही काही हेरांच्या कथा आहेत. त्याच्यात नेताजींची एक छोटी मुलगी म्हणून जिने हेर म्हणून काम केलं होतं त्याच्याबद्दलची अशी पुस्तकं आहेत. अशी बरीच पुस्तकं मराठीमध्ये सध्या येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं, जेणेकरून लोकांमध्ये या विषयावरची जागृती वाढावी, लोकांना समजावं की हे विश्व कसं आहे, कशा प्रकारचं काम केलं जातं, किती वेगळ्या प्रकारचं आयुष्य ही सगळी माणसं जगत असतात. त्यामुळे अशी पुस्तकं आहेत ही आणि येत आहेत, ही मला असं वाटतं चांगली गोष्ट आहे. खरं तर प्रणव, तुमच्या आधीच्या पुस्तकांबद्दल आपण याच कार्यक्रमात गप्पा मारल्यात. आज आपण अनुवादक प्रणव सखदेव यांच्याशी गप्पा मारल्या. पण अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न, आपण लक्षवेधी पुस्तकांमध्येही तुमच्या अर्जुनचा उल्लेख केला होता, त्याच्याबद्दल आपण नक्की गप्पा मारू पुढच्या कार्यक्रमांमध्ये. पण अर्जुन का, हा मला प्रश्न विचारायचा आहे, कारण मी तुमची आधीची पुस्तकं वाचली आहेत. ती आपण म्हणजे आत्ताचं आयुष्य जगणारे कॅरेक्टर्स असतात त्या पुस्तकांमध्ये किंवा कादंबऱ्यांमध्ये. मग अचानक अर्जुनाने भुरळ का घातली? खरं सांगायचं तर महाभारत हा जो विषय आहे तो मला कायम आकर्षित करत आला होता. आणि महाभारताच्या गोष्टी आपण बरेचदा ऐकत असतो, लहानपणापासून ऐकत असतो. महाभारत रामायण दोन्ही मोठा सांस्कृतिक वारसा आहे तो आपला भारतीयांचा. तर त्याचा जेव्हा जरा आणखीन खोलात जाऊन अभ्यास करायला लागलो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की कर्णावरती बऱ्याच गोष्टी आहेत किंवा इतर आणखीन कॅरेक्टर्सवरती, महाभारतातल्या पात्रांवरती बऱ्याच पुस्तकं आहेत, पण अर्जुनावरती फारसं लिखाण झालेलं नाही. म्हणून थोडा अर्जुनाचा आणखीन अभ्यास करायला लागलो. ते करताना माझ्या लक्षात आलं की अर्जुना पुढची जी सगळी द्वंद्व आहेत कायम त्याच्या आयुष्यामध्ये, ती सगळी द्वंद्व कुठे ना कुठेतरी आपण सुद्धा आपल्या आयुष्यात अनुभवत असतो, वेगवेगळ्या टप्प्यांवर अनुभवत असतो, वेगवेगळ्या काय म्हणूया संदर्भांनी, त्याला संदर्भ वेगवेगळे असतात, पण ती आपण अनुभवत असतो की हे करायचं का नाही करायचं, करायचं तर मग कशा पद्धतीने करायचं, हा निर्णय घ्यायचा का नाही घ्यायचा, कधी कधी कठोर निर्णय काही घ्यायचे असतात त्यावेळेला काय करायचं. तर मला ते कुठेतरी असं वाटलं की हे आपल्या आजच्या जगण्याशी सुद्धा, म्हणजे ऍक्च्युली सगळं महाभारतच बऱ्यापैकी रिलेट करणारं आहे आणि अर्जुनाचं पात्र मला आणखीन जास्त रिलेट करणारं वाटलं. त्यातून ऍक्च्युली मग ते असं वाटलं की अरे हा, मग आपण याच्यावर एक कादंबरी लिहायला पाहिजे. आणि मग जर का ती लिहायची आहे तर थोडासा त्याला आजच्या काळाचा एक अँगल देऊन, म्हणजे महाभारताकडे खूप वेगवेगळ्या अँगल्सनी लोकांनी बघितलंय, दृष्टिकोनातून बघितलंय, तर हा एक दृष्टिकोन देऊन थोडंसं अर्जुनाच्या दृष्टिकोनातून महाभारत आणि त्याच्या आयुष्याची जडणघडण, त्याचं बालपण कसं होतं किंवा तो युद्धामध्ये लढला त्यावेळेला काय काय झालं, श्रीकृष्ण आणि त्याचं नातं कसं होतं किंवा कुंती, द्रौपदी यांचं आणि त्याचं नातं कसं होतं, असं थोडासा मला वाटतं की थोडासा शोध घ्यावा. आणि मग ती कादंबरी त्यातून हे झाली, निर्माण झाली. तर मला असं वाटतं की हो, हा एक थोडासा म्हणजे नेहमी मी समकालीन विषय बऱ्यापैकी हाताळतो, पण समकालीनच काही गोष्टी पण महाभारत किंवा या अर्जुनाच्या दृष्टिकोनातून कशा जरा वेगळ्या पद्धतीने सांगता येतील का, असा तो थोडासा एक प्रयत्न आणि प्रयोग आहे. तर नक्की आपण कधीतरी त्यावर पण बोलू शकतो. नाही, खरंच म्हणजे लेखक प्रणव सखदेवची पुस्तकं आम्ही वाचतच असतो, अनुवादक प्रणव सखदेव यांचीही पुस्तकं वाचतो. आणि आज ज्या पुस्तकांविषयी आपण गप्पा मारल्या त्या खरंच खूप इंटरेस्टिंग पद्धतीची पुस्तकं आहेत. आणि आपण जसं म्हणतो ना की सध्या लोकांना त्या पद्धतीची पुस्तकं वाचायची आहेत हे आपल्या लक्षात येतं. आणि त्यावेळीच तुम्ही इतकी रेंज लोकांना, वाचकांना दिलेली आहे. त्यामुळे खरं तर खूप आभार तुमचे, इतक्या छान पुस्तकांना आमच्या समोर आणले त्यासाठी. आणि प्रणव, खरोखर वेगळ्या पद्धतीने तुम्ही काम करत असता, लिखाण करत असतात, त्या सगळ्या कामासाठी खूप शुभेच्छा आमच्याकडनं. थँक्यू, धन्यवाद. आजच्या लक्षवेधी पुस्तकांमधलं पहिलं पुस्तक आहे -0. विठ्ठल पांडुरंग पाटील यांची ही नवी कादंबरी आहे आणि पेन पब्लिकेशन्सनी ही प्रकाशित केलेली आहे. अत्यंत प्रेरणादायक पुस्तक असं आपण या पुस्तकाला म्हणू शकतो. आजचं दुसरं पुस्तक आहे पॉप्युलर प्रकाशनाचं वाडी वासल. ही खरं तर तामिळ भाषेतली खूप जुनी आणि गाजलेली कादंबरी आहे, जिचा अनुवाद नुकताच सविता दामले यांनी मराठीत केलेला आहे. शिवरायांवर पुस्तकं लिहिणारे अतिशय लोकप्रिय लेखक आहेत नितीन थोरात. त्यांचं लाल महाल हे पुस्तकही अगदी नुकतंच प्रकाशित झालंय. त्यांची पुस्तकं खरं तर वाचकांना आणि युवा वाचकांना खूप आवडतात.
आणि आजच्या दिवसातलं चौथं आणि शेवटचं पुस्तक आहे डन दॅट बिन देअर. हे मेघना पेठेंचं पुस्तक. ही खरं तर डायरीतली पानं आहेत, विचार आहेत आणि राजहंस प्रकाशनानं हे प्रकाशित केलंय. आजच्या आपल्या आनंदाचं पानमध्ये अनेक पुस्तकांविषयी गप्पा झाल्यात, पण अनेक लेखक आहेत, अनेक विषय आहेत आणि त्या सगळ्यांना आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तेव्हा अशीच नवीन पुस्तकं, नवीन लेखक घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूच. तोवर वाचत राहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.